10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे। MSBS HSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे। खरे तर 10वी आणि 12वी बोर्डाचा एक्झाम झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत। 10वी आणि 12वीचा निकाल कधी जाहीर होणार हाच मोठा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान आता याच बाबत एक नव अपडेट हाती आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2024-25च्या शैक्षणिक वर्षासाठीच इयत्ता 12वीचा निकाल मे 2025च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। 12वीचा निकाल लागला की मग त्यानंतर 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान 10वीच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर इयत्ता 10वीचा बोर्डचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित आहे। दुसरीकडे निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांची उत्सुकता आता आणखीच शिगेला पोहोचली आहे। दरवर्षी 10वी आणि 12वीचा निकाल मे महिन्यात जाहीर होतो। यंदाही मे महिन्यातच हा निकाल लागणार असे दिसते। महत्त्वाचे म्हणजे सालाबादपेक्षा यंदाचा निकाल हा लवकरच लागण्याची शक्यता आहे। 10वीचा आणि 12वीचा निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे। दरम्यान दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळते। वेबसाईटवर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे निकाल लवकर समजत नाही। यामुळे विद्यार्थी आणि पालक हैराण होतात। पण आता वेबसाईटवर वाढणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाईटची क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात फारशी अडचण जाणवणार नसल्याचे बोलले जात आहे। वेबसाईट नियमित लोड टेस्टिंगद्वारे तपासण्यावरही भर देण्यात आला आहे। तसेच IT विभागाला 7 दिवसात तपशीलवार सुरक्षा अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आले आहेत। मागील वर्षाच्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी हे पावले उचलण्यात आली आहेत। विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर रोल नंबरच्या सहाय्याने त्यांचा निकाल पाहू शकतील। पण आता निकालाच्या या विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत आहे।